अजित पवारांच्या दुसऱ्या दिवशी अस्थी विसर्जित झाल्या। तिसऱ्या दिवशी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार असे तिघे मुंबईला रवाना झाले। चौथ्या दिवशी म्हणजेच आज सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी। आता सगळीकडे चर्चा सुरू आहे की एवढी घाई कशाला करायची। एखादं पद रिकामं झालं तर ते रिक्त न ठेवता लागलीच कोणाकडे तरी सोपवणं आवश्यक असतं। पण भाजपलाही वाटलं नसावं की सुनेत्रा पवार लागली सूत्र हाती घेतील। असो, मग ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्यामागे नक्की कोण आहे हा मुद्दा महत्त्वाचा। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या वारसदाराच्या चर्चा सुरू झाल्या। या 2 दिवसात असे काही पॉलिटिकल ट्विस्ट आणि टर्न आलेत की सगळं चित्र स्पष्ट दिसायला लागलंय। शरद पवारांनी सकाळी सकाळी 18 मिनिटांची पत्रकार परिषद घेतली। ती पत्रकार परिषद तुम्ही ऐका। त्यात त्यांनी बरंच काही सांगून टाकले। त्यांना सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल विचारलं असता त्यांनी त्या मुंबईला गेल्यात हे सकाळी वाचलं। त्यांचा शपथविधी होणार आहे हे मला माहीत नाही असं म्हणून या सगळ्या राजकीय घडामोडींची आम्हाला कल्पना नाही हे पवारांनी स्पष्ट केलं। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर ज्येष्ठ नेते या चर्चा करतात। जे काही दिसत आहे त्यावरून असं वाटतं की हे निर्णय त्यांच्याकडूनच घेतले गेलेत। मी यावर कोणतीही टिप्पणी करणार नाही। थोडक्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या लोकांनी हा निर्णय घेतला असावा असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं। नरेश अरोरा आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये काल बैठक झाली। याबाबत विचारलं असता नरेश अरोरा कोण आहे हे मला माहीत नाही असं शरद पवारांनी म्हटलं। यावरून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनीच हे निर्णय घेतले आहेत हे पवारांनी सूचित केलं। दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणावर बोलताना पवार असं म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात याबाबत गेल्या 4 महिन्यांपासून चर्चा सुरू होत्या। त्याचं नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे होतं। आमच्या पक्षामध्ये आणि त्यांच्या पक्षात एकत्र काम करण्याचं एकमत होतं। हा निर्णय 12 तारखेला जाहीर करायचं ही तारीख अजितदादा यांनी सांगितली होती। दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चाही होती। पण अचानक ही घटना घडली। दादांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण व्हावी अशी सुद्धा आमची इच्छा आहे असं शरद पवारांनी सांगितलं। यातून शरद पवारांनी 12 तारखेला विलिनीकरण करण्याचा निर्णय अजित पवारांचा होता। त्यांची इच्छा होती असं सांगत आता दादांचा जो पक्ष जे वागतंय ते दादांच्या अंतिम इच्छेविरुद्ध वागतंय हा संदेश पवारांनी सामान्य कार्यकर्त्यांना देऊन टाकलाय। एवढ्या घाईमध्ये हा निर्णय का झाला ते माहीत नाही असं सांगून राष्ट्रवादीचं विलिनीकरण प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना नकोय असं त्यांनी यातून हायलाईट केलंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अस्थि विसर्जनानंतर सुनेत्रा वहिनींचा कुटुंबाशी संवाद झालेला नाहीये हे सांगून शरद पवारांनी उर्वरित पवार कुटुंब या निर्णयामध्ये नाहीये हे सांगून टाकले। 30 जानेवारीच्या रात्री पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार मुंबईला रवाना झाले। त्याची पवार कुटुंबातील कोणाला कल्पनाच नव्हती। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार याची माहिती पवार कुटुंबातील सदस्यांना नव्हती असं पवारांच्या बोलण्यावरून तरी लक्षात येतंय। थोडक्यात खूप कमी शब्दात बोलून शरद पवारांनी सगळं काही सांगून टाकले। आता मुद्दा हाच आहे की सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची घाई कोणी केली। कोणाला दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण नकोय। स्वतः अजित पवार यासाठी प्रयत्नशील होते हे त्यांच्या अलीकडील हालचालींवरून लक्षात येतं। अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितलं की ते दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी 100% उत्सुक होते। त्यांनी 5 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की प्रक्रिया पूर्ण झाली आणि पुढील काही दिवसांमध्ये विलिनीकरण होणार आहे। गुजर असं म्हणाले की अजित पवार यांच्याकडे विलिनीकरण आणि एकसंध एनसीपीच्या भविष्यासाठी एक रोडमॅप तयार होता। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर यावर अंतिम निर्णय होणार होता। याबाबत शरद पवार गटाच्या सदस्यांकडून तशा प्रतिक्रिया माध्यमांमध्ये येत आहेत। पण अजित पवार गटातील नेते विलिनीकरणाबाबत फारसे उत्सुक नसल्याचं मात्र दिसून येतंय। छगन भुजबळ म्हणाले विलिनीकरणाबाबत मी काही ऐकलंच नाही। अनिल पाटील म्हणाले एकच व्यक्ती सांगू शकत होती ती म्हणजे अजितदादा, पण तेच नाहीयेत आता। अण्णा बनसोडे असं म्हणाले की विलिनीकरणाबाबत पटेल आणि तटकरे यांना माहिती असेल। सना मलिक म्हणाल्या की दादांकडून कधीही अशी माहिती आम्हाला मिळाली नव्हती। एकदम विरोधी प्रतिक्रिया येत असल्याच्या याच दरम्यान शरद पवार गटाकडून एक व्हिडिओ सोशल मीडियात आणला गेला जो 17 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीचा आहे। या व्हिडिओमध्ये जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, अमोल कोल्हे आणि रोहित पवार हे देखील दिसतात। पण यामध्ये अजित पवार स्वतः आहेत, मात्र सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि इतर कोणीही दिसत नाहीये। पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी अजित पवार यांच्या जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये 14 बैठका झाल्या होत्या। या बैठकांची माहिती अजित पवारांनी भाजपला दिली होती। 8 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं जाहीर करणार होते। जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही पक्ष एकत्रीकरणाची घोषणा करण्याचा निर्णय झाला होता। म्हणून उमेदवारांना तुतारीऐवजी घड्याळावर लढवण्याचा निर्णय घेतला गेला होता। या संदर्भामध्ये कायदेशीर सल्ला देखील घेण्यात आला होता असे दावे केले जातात। पण अजित पवारांच्या पक्षातील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांना विलिनीकरण नकोय अशी कुजबूज सुरू आहे। अंत्यविधीच्या दिवशी सुप्रिया सुळे यांचा वावर, संपूर्ण नियोजन पाहण्यापासून ते सुनेत्रा पवारांचा हात हातात घेऊन त्यांचं पुढं करणं, सुप्रिया सुळेंची देहबोली या सगळ्या गोष्टी पाहून दादा गटातील काही जण चिंतेत पडले होते का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पुन्हा शरद पवारांच्या गटातील नेत्यांना बळ मिळेल, सत्तेत भागीदारी वाढतील, सुप्रिया सुळेंकडे पक्षाचं नेतृत्व जाईल
अशी भीती एका गटाला वाटली असावी का, असा सवाल राजकीय विश्लेषक उपस्थित करतात. असंही म्हटलं जातंय की पटेलांना सुप्रिया सुळे यांचं, सुनील तटकरेंना जयंत पाटलांचं नेतृत्व मान्य नाहीये, तसंच धनंजय मुंडेंना जितेंद्र आव्हाड नकोत. अशा काही जोडगोळ्यांमधील संभाव्य संघर्ष पाहता विलनीकरण न करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी कुजबूज माध्यमांमध्ये सुरू आहे. याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.